अरे माझा राजकारण आहे या क्षेत्रातल्या युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं। अरे नवनीकरणाचं राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार देणं। अरे नवनीकरणाचं राजकारण बेघर लोकांना गोरगरिबांना त्यांच्या डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीकरण या मतदारसंघामध्ये करते। अरे शेतमजदूर शेतकऱ्यांची आवाज बनवून त्या पार्लमेंट मध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीकरण राजकारण करते। अरे स्वतःचे घराचे प्रॉपर्ट्या वाढण्यासाठी नवनीकरण राजकारण करत नाही। आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त 25 दिवसाचा आहे, त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे, माझा कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान 5 वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही। देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात, माझे वडिलांचं नाव काढतात। अरे माझे वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे। जर असे मुलांचे वर कोणाचा बाप काढत असाल तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही, या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेतमजदूर आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे। ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाही आहे। जेव्हा 33 महिन्याची सरकार होती अत्याचार करावं तर एक बाईवर किती अत्याचार करावं। अरे अत्याचार म्हणजे काय असते हनुमान चालीसा फक्त म्हणाली तर 14 दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे का की हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर 14 दिवस मध्ये जेलात टाकला उद्धव ठाकरेंनी। त्यांना माझा प्रश्न आहे अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही, तुम्ही ताकदवर होत नाही। बरोबरीच्या माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं। अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते, सोन्याच्या ताटात माझा जन्म झाला नाही, ती ताट मी माझ्या मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली। आणि या क्षेत्राची सूनला या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी आमची बहीण आहे आमची सून आहे। या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव तो किती घाबराव 5 वेळा या मतदारसंघाचा ज्या पक्षाने प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता। किती घाबरट आहे की पक्षाला महाआघाडीला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला की अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून। त्यांना माहिती आहे अमरावतीकरांची सूनवर किती अत्याचार या उद्धव ठाकरेंनी केला म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली। आनंद या गोष्टीचा वाटते की पाडणार नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार। जेवढे माझे इथे लोक आहेत किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व परत 2024 मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद। माझी ताकद केला आणि याचा पुढे सुद्धा एकही शब्द आणि माझे विचारधारावर जर कोण बोलला अरे धर्म ही मेरा कर्म है और कर्म ही मेरा धर्म है, यही विचारों से ये मैदान में उतरकर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन कमल चिन्ह दादा खूप मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीनवर काय येणार आहे काय येणार आहे आणि हे अमरावतीकरांचं स्वप्न होतं जे आपण कमळ अमरावतीला देऊन पूर्ण केला त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते। आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते
की ही लढाई तुमची आणि माझी नाही, ही लढाई देशभक्तीची आहे, राज्याच्या विकासाची आहे, अरे शेतकऱ्यांची आहे, शेत मजदूरांची आहे, युवकांच्या भविष्याची लढाई आहे. आणि हे अमरावतीकर ते स्वप्न आपला पूर्ण करतील. अरे मुझे एक बार बताओ तो सही, अमरावती में क्या खिलेगा? एक बार हाथ ऊपर करके दिखाओ, अमरावती में क्या खिलेगा? क्या खिलेगा? और देश में क्या खिलेगा? देश में क्या खिलेगा? आपकी बार, आपकी बार. और अमरावती में क्या रहेगा? खूप खूप धन्यवाद. आणि सगळे महायुतीचे सगळे नेत्यांना मी इथूनच नशाणार, ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईच्या पोटातूनच घेतलेला आहे. ते तरी त्यांनी विचार करा, तुम्ही कशावर, कधीवर, कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोला. या क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्सटाईल पार्कची घोषणा होत होती, पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्कची घोषणा झाल्या. आणि उद्धव ठाकरेजींना आव्हान आहे माझा की 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा टेक्सटाईलचे प्रपोजल इथून गेले, तर केंद्राने नाव विचारले की तुमचे प्रिफरन्स देणारे कोणते क्षेत्र आहे, कोणता जिल्हा आहे, त्याचं नाव पाठवा. तर त्यांनी अमरावतीचं नाव सूट अमरावतीला मागे ठेवून काटा मारून दुसरे एक जिल्ह्याचं नाव पाठवलं. आणि तेव्हाच आमचे अमरावतीची नाळ जुळून, जे नाळ जुळून अमरावतीसाठी काम करता असा उपमुख्यमंत्री साहेब आमचे तेव्हा सरकारवर विराजमान झाले. आणि त्यांच्याशी बोलत असताना मी माझी व्यथा सांगितली की माझे शेतकरी, जे मुलं आहे, जे बेरोजगार आहे, त्यांच्या भविष्यासाठी दादा आपल्याला विचार करावा लागेल. कारण ते शेतकरी जेव्हा तोंड पाहून मला पाहतात, ते एकच म्हणतात की आमच्या मुलांच्या हाती रोजगार द्या. आणि तेव्हा मी त्यांना आग्रह केला, त्यांना विनंती केली की टेक्सटाईल पार्क जे महाराष्ट्राला फक्त एकच भेटणार आहे, 11,000 करोडच्या इन्व्हेस्टमेंट त्या पार्क मध्ये, टेक्सटाईल पार्क मध्ये येणार आहे, तर ते टेक्सटाईल पार्क माझ्या क्षेत्राला द्या, एवढी विनंती केली. आणि उपमुख्यमंत्री कसा असावं, अमरावतीचे शेतकऱ्यांच्या मुलांना हात मजबूत करण्यासारखा असावं. ते इमिजिएट टेक्सटाईल पार्क ही घोषणा आमच्या अमरावतीमध्ये झाली. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 लाख मुलांना, बेरोजगार मुलांना माझी अमरावतीत रोजगार नाही, या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना अभिमान वाटतो त्या गोष्टीचं. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.